छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. हे आपल्याला प्रत्येकाला, प्रत्येक भारतीयाला माहिती आहेत. पण माझ्याकडे दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्रात जन्मले होते की त्यांचा संपूर्ण इतिहासच या मातीशी जोडलेला आहे? आणि प्रश्न दुसरा म्हणजेच भोसले घराण्याचं मूळ नेमकं कुठलं आहे? चला, आजच्या व्हिडिओमध्ये याच प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. सो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. इतिहासकारांच्या मते भोसले घराण्याचा संबंध राजस्थानातील मेवाडच्या सिसोदिया म्हणजे शिसोदे वंशाशी जोडला जातो. हा दावा आहे आणि म्हणूनच तो समजून घेणंही महत्वाचं आहे. 13व्या शतकात चित्तोडगडावर अल्लाउद्दीन खिल्जीचं आक्रमण झालं आणि या संघर्षात सिसोदिया घराण्याला प्रचंड नुकसान सहन करावं लागलं. वंश वाचवण्यासाठी या घराण्यातील काही लोकांनी उत्तर भारत सोडून दक्षिणेकडे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. काळाच्या ओघात हे लोक गुजरात आणि मध्य प्रदेश मार्गे दख्खनमध्ये आले आणि पुढे महाराष्ट्रात स्थायिक झाले. राज्य गमावल्यामुळे त्यांना पाटीलकी, पाळेगारी अशा स्वरूपात आपलं अस्तित्व टिकवावं लागलं. पण त्यांचा संघर्ष कधीच संपला नाही. याच काळात भोसले हे आडनाव प्रचलित झालं. याबाबत इतिहासात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण एक गोष्ट निश्चित आहे, महाराष्ट्रात स्थायिक झाल्यावरच भोसले नाव इतिहासात ठळकपणे उमटलं. याच वंशातून पुढे मालोजी भोसले, विठोजी भोसले आणि त्यानंतर शहाजीराजे भोसले जन्माला आले आणि 1630 साली शहाजीराजे आणि जिजामाता यांच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. म्हणजेच सत्य एकच आहे, शिवाजी महाराजांचे पूर्वज कदाचित वेगवेगळ्या भागातून आलेले असतील, पण स्वराज्याची जिद्द, संघर्षाची धार आणि राज्य उभं करण्याचं धैर्य हे पूर्णपणे आपल्या याच मातीत महाराष्ट्रातलंच आहे. पुढील येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मराठ्यांचा संघर्ष आपण अजून इन डीप मध्ये माहिती करून घेणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायलाही विसरू नका.